भाजपच्या नागपुरातल्या मेळाव्यातून फडणवीसांनी शरद पवारांना टार्गेट केलंय। शरद पवारांमुळेच मराठा आरक्षण लांबलं, मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध पवारांनीच केला असा आरोप फडणवीसांनी केलाय। पाहूया। मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी। लोक झुंजत राहिले तर आमच्याकडे नेतेपदी आणि म्हणून झुंजवत ठेवायचं। भाजपच्या मेळाव्यातून उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या टार्गेटवर आलेत शरद पवार। मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवार यांनीच केला। आतापर्यंत 2 समाजाला झुंजवत ठेवलं असा आरोप फडणवीसांनी पवारांवर केलाय। आपण जर मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी केला। महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याही वेळी आपण सुप्रियाताई सुळेंचं वक्तव्य ऐकलं असेल। मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाही आहेत का, त्याच्यापेक्षा मोठे प्रश्न या महाराष्ट्रासमोर आहे असं म्हणून निघून जाणाऱ्या सुप्रियाताई, त्यांचं राजकारण कसं आहे, लोक झुंजत राहिले तर आमच्याकडे नेतेपदी आणि म्हणून झुंजवत ठेवायचं। महाराष्ट्राचं राजकारण व्यवस्थित अभ्यासलं तर गेल्या 50 वर्षांमध्ये आपण अयशस्वी झालो की त्याचं खापर हे शरद पवारांच्या नावावर फोडायचं ही जुनी पद्धत आहे। आम्ही हे करून दाखवू म्हणणारे जेव्हा काहीच करून दाखवू शकत नाहीत तेव्हा मला आमच्या शरद पवारांमुळे होऊ शकलं नाही। ओबीसीला आरक्षणाची शिफारस करणाऱ्या मंडल आयोगाला त्यावेळेच्या शिवसेनेनं विरोध केला, त्यामुळेच भुजबळ शिवसेनेमधून बाहेर पडले हे सुद्धा फडणवीस म्हणाले। ज्यावेळी उद्धव ठाकरे आरक्षणाच्या संदर्भात बोलतात, कारण त्यांची तर भूमिका होती मंडल आयोगाला विरोध करणारे हे लोक होते। ओबीसीला आरक्षण देऊ नये म्हणून त्या ठिकाणी मंडल आयोगाच्या विरोधात भुजबळ का बाहेर पडले त्या काळामध्ये, कारण तुम्ही मंडल आयोगाला विरोध केला होता। शरद पवार आणि ठाकरे गटावर हल्लाबोल करतानाच मराठा आरक्षणासाठी सरकारचे सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र त्याच वेळी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असं फडणवीसांनी म्हटलं। तर फडणवीस ओबीसी मधूनच आरक्षण देणार असल्याचं जरांगे म्हणतायत। मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात सर्व प्रकारचे प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आपण करणार आहोत, पण त्याच वेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही, काही झालं तरी होऊ देणार। या संदर्भात भारतीय जनता पक्षाचं कमिटमेंट हे ओबीसी समाजाच्या सोबत आहे। काही झालं तरी ओबीसी समाजाच्या संदर्भात त्यांच्या आरक्षणावर संकट हे आम्ही येऊ देणार नाही, हे आमचं कमिटमेंट आहे। धक्का लागतच नाही ओबीसीला, मराठी ओबीसीतच आहेत, त्यांचं बरोबर आहे। आपण अर्थ वेगळा काढतोय, फक्त ओबीसीला धक्का न लावताच मराठ्याला देणार आहेत, कारण मराठी ओबीसीतच आहेत, त्यांना धक्काच लागत नाही, ते बरोबर ओबीसीत देणार आहेत। देवेंद्र फडणवीस साहेब नाही दिलं तर 24 डिसेंबरच्या नंतर बघूयात। शिंदे साहेबाला शब्द दिलेला मराठ्यांनी। जरांगे पाटलांनी 24 डिसेंबर पर्यंत सरकारला मुदत दिली, त्यामुळे सरसकट आरक्षणाचं लिखित आश्वासन पूर्ण करा, नाहीतर आम्ही सुद्धा जरांगे सोबत आंदोलनाला बसणार असा इशारा सरकारमधलेच आमदार बच्चू कडू यांनी दिलाय। सरकारला मुद्दाम मी सांगतोय का आपण जे काही मध्यस्थी केली त्या मध्यस्थीत जे काही आपण बोलले त्याची पूर्तता आपण केली पाहिजे, आणि ते जर झालं नाही तर मी शब्दाचा धनी म्हणून आम्हाला जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनात सहभागी व्हावं लागेल। भाजपच्या मेळाव्यातून फडणवीसांनी शरद पवार आणि ठाकरे गटावर निशाणा साधतानाच आगामी निवडणुकीवर देखील भाष्य केलं। भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटासोबत एकत्र लढणार असून तुमच्या मनात आहे तेवढ्या जागा लढणार असं सांगताना जागा वाटपात मोठा भाऊ भाजपच हेच फडणवीसांनी सूचित करण्याचा प्रयत्न केला। दोन्ही निवडणुका तीनही पक्ष आपण एकत्रित लढणार आहोत। आता आपल्याला किती जागा मिळतील, त्यांना किती जागा मिळतील काळजी करू नका। एक तर पहिल्यांदा तुम्हाला सांगतो की तुमच्या मनात तेवढ्या जागा आपल्याला मिळणार आहे, त्यापेक्षा कमी जागा आपल्याला मिळणार आहे। आज एक निमित्त ह्या निमित्ताने सांगू इच्छितो
की हे जे काही 3 पक्ष तिकडे एकत्रित आहेत, काँग्रेस पक्षाची तर काय अवस्था आहे सांगण्याची आवश्यकता नाही. मगाशी सुधीर भाऊंनी सांगितले खरं आहे की राहुल गांधी हे ईश्वराने आपल्याला दिलेलं वरदान आहे. विरोधी पक्षाचा प्रमुख असावा तर असा. फडणवीसांच्या मेळाव्यातून भाषणाचा रोख पाहिला तर तो विशेषतः शरद पवार यांच्याकडे आहे. त्यामुळे यापुढे सुद्धा फडणवीसांच्या निशाण्यावर पवारच अधिक वेळ असतील असं दिसतं. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.